आणखी बरेच सत्र या आजच्या दिवशी व्हायचे आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे आपला. मी मंचावरील सर्व प्रतिभावंतांना अशी विनंती करतो की आपण एक मतला 2 शेअर असंच घ्यायचं आहे. कृपा आपण वेळेमध्ये आपला हा सत्र संपवायचा आहे. तरुणांमध्ये कुणी आपला गझल आपली सादर करू नये अशी सहृदय आपल्याला विनंती आहे. मी सुद्धा या ठिकाणी निवेदन अगदी घाईमध्ये वेगामध्ये घेणार आहे कारण सत्र लवकर संपवायचं आपल्याला. आपल्या सगळ्यांची क्षमायाचना करून. ज्ञानियांचा व तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. सर्व गझलकार प्रतिभावंत खरं म्हणजे हे ईश्वराचेच अवतार आहेत. कारण 2 ओळीच्या चिमट्यामध्ये एवढं मोठं समुद्र पकडणं शक्य नाही. शब्दसुद्धा जिथं निसरडे होतात, फसवे होतात, त्या सर्व प्रतिभावंतांना मी या ठिकाणी मनातून त्यांना अभिवादन करतो आणि लागलीच आपण या गझलेच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम अभिजितजी काळे चिंचवड पुण्याहून आलेले आहेत. आपलं स्वागत आहे. आपण आपली रचना सादर करावी. धन्यवाद. गझलेआधी एक मतला आणि 2 शेर सादर करतोय. कोणत्या कक्षेत फिरतो नेमकामी. म्हटलं आहे कोणत्या कक्षेत फिरतो नेमकामी. म्हटला पहा. कोणत्या कक्षेत फिरतो नेमकामी. सूर्य पृथ्वी चंद्र असुनी पोरकामी. कोणत्या कक्षेत फिरतो नेमकामी. सूर्य पृथ्वी चंद्र असुनी पोरकामी. आणि शेर असा आहे. शून्य झाली संपली खडतर तपस्या. शून्य झाली संपली खडतर तपस्या. पाहिली भारावुनी का मेनकामी. आणि शेर पहा. प्रेरणा स्फुल्लिंग ठिणगी काय बोलू. प्रेरणा स्फुल्लिंग ठिणगी काय बोलू. फक्त शब्दांनी भडकतो प्रेरकामी. फक्त शब्दांनी भडकतो प्रेरकामी. गझल सादर करतोय. जरी घोंगावते वादळ. जरी घोंगावते वादळ किनारे झोडपत आले. किनारे त्यापुढे नमले कुठे ते तर लढत आले. हृदय निर्मळ जसे झाले. हृदय निर्मळ जसे झाले. नयनही ओघळत गेले. कुटील हेतू सरळ झाले. शरण पायालगत आले. आणि शेर पहा. तुझ्या गंधात माझे पण. तुझ्या गंधात माझे पण उरावे काय कस्तुरी. तुझ्या गंधात माझे पण उरावे काय कस्तुरी. तुझा सहवास की उपकार जीवन दरवळत आले. उभे आयुष्य एखाद्या मदाऱ्यासारखे होते. उभे आयुष्य एखाद्या मदाऱ्यासारखे होते. मनाच्या माकडाला ते दटावत नाचवत आले. उभे आयुष्य एखाद्या मदाऱ्यासारखे होते. मनाच्या माकडाला ते दटावत नाचवत आले. आणि शेर पहा. हरवलेलो खरे आपण. हरवलेलो खरे आपण कसे मग भेटलो पुन्हा. किती अंधार होता मन मनाला चाचपत आले. हरवलेलो खरे आपण कसे मग भेटलो पुन्हा. किती अंधार होता मन मनाला चाचपत आले. आणि शेर आहे. कधी रागावली आई. कधी रागावली आई कधी तर मारले सुद्धा. मला ते आजवर संस्कार सारे वाचवत आले. कधी रागावली आई कधी तर मारले सुद्धा.
मला ते आजवर संस्कार सारे वाचवत आले. आणि शेवटचा शेर आहे, भटकलो फार वेळा मी, भटकलो फार वेळा मी, चुकत गेल्या जरी वाटा, प्रकाशाचे नवे रस्ते नव्या गावी निघत आले, प्रकाशाचे नवे रस्ते नव्या गावी निघत आले. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आमच्या लातूरच्या मातीतल्या एक प्रतिभावंत गझलकार अमिता पैठणकर यांना विनंती करतो की आपण आपली रचना सादर करावी. प्रशांत दादा आणि दगडू दादा दोघांना मनापासून नमस्कार. सुटे शेर घेते आणि एक मतला घेते. नकोच एंट्री गाभाऱ्याशी थेट मला, नकोच एंट्री गाभाऱ्याशी थेट मला, कधी विठ्ठला तुला म्हणाले भेट मला. नकोच एंट्री गाभाऱ्याशी थेट मला, कधी विठ्ठला तुला म्हणाले भेट मला. दुकान इच्छांचे मी आवरले होते, दुकान इच्छांचे मी आवरले होते, आनंदाची सापडली लिमलेट मला, आनंदाची सापडली लिमलेट मला. आणि शेर पहा, कधी नव्हे ती आली आहे हाक तुझी, कधी नव्हे ती आली आहे हाक तुझी, आणि नेमका होतो आहे लेट मला. गझल सादर करते. मुंगी आता बुडेल बहुधा पाण्यामध्ये, मुंगी आता बुडेल बहुधा पाण्यामध्ये, पान वाळके पडले नाही ओढ्यामध्ये. मुंगी आता बुडेल बहुधा पाण्यामध्ये, पान वाळके पडले नाही ओढ्यामध्ये. आणि शेर पहा, तुला गाळते आहे नियती माझ्या मधुनी, तुला गाळते आहे नियती माझ्या मधुनी, तुझा केवढा वावर होता माझ्यामध्ये, तुझा केवढा वावर होता माझ्यामध्ये. आणि शेर पहा, अनोळखीचे रंग पहाया मिळू लागले, अनोळखीचे रंग पहाया मिळू लागले, नवीन झाले बदल केवढे सरड्यामध्ये. आणि शेर पहा, आकाशातून दाणे खाली दिसले ज्याला, आकाशातून दाणे खाली दिसले ज्याला, तोच पारवा पारध झाला जाळ्यामध्ये. आकाशातून दाणे खाली दिसले ज्याला, आकाशातून दाणे खाली दिसले ज्याला, तोच पारवा पारध झाला जाळ्यामध्ये. आणि शेर आहे, रुतलेली कळ विसरू म्हणता विसरत नाही, रुतलेली कळ विसरू म्हणता विसरत नाही, काट्याची सल अजून आहे पायामध्ये. वर्दळ गायब झाली आहे इथली हल्ली, वर्दळ गायब झाली आहे इथली हल्ली, एकरिते पण उभे मधोमध रस्त्यामध्ये. आणि शेर आहे शेवटचा शेर हा, किती देखणा धूर निघाला आगीमधुनी, किती देखणा धूर निघाला आगीमधुनी, काय नेमके जळते आहे वणव्यामध्ये. किती देखणा धूर निघाला आगीमधुनी, काय नेमके जळते आहे वणव्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. रवी प्रकाश चापके यांचं एक शेर आहे. बारूद खात होती गर्भार माय माझी, बारूद खात होती गर्भार माय माझी, सांगा नवल कशाची मी आग ओकली तर, सांगा नवल कशाची मी आग ओकली तर. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं गझलकार आपल्या या ठिकाणी गझला सादर करीत आहेत. मी यानंतर दुसरे गझलकार जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण आपली गझल सादर करूया. प्रशांत पोरे. एक मतला दोन शेर. नाही समोरच बसलेत ना म्हणून दोनच शेर म्हटलं. दोन दळल्या आठ ह्या जात्यात इच्छा,
दोन दळल्या 8 ह्या जात्यात इच्छा, खूप साऱ्या राहिल्या अर्ध्यात इच्छा. पाहिजे ते सर्व येथे भोगुनी घे, पाहिजे ते सर्व येथे भोगुनी घे, पूर्ण होते का कधी स्वर्गात इच्छा. एक इच्छा नांदते माझ्या बरोबर, एक इच्छा नांदते माझ्या बरोबर, एक मागे हरवली वर्गात इच्छा. एक इच्छा नांदते माझ्या बरोबर, एक मागे हरवली वर्गात इच्छा. गजल आहे. नुसतेच मावळ्यांनो शिवबा स्मराल का, नुसतेच मावळ्यांनो शिवबा स्मराल का, बाई पहाल तेव्हा आई म्हणाल का. नुसतेच मावळ्यांनो शिवबा स्मराल का, बाई पहाल तेव्हा आई म्हणाल का. होळी करायची तर ताणून द्यायचे. पुणे मुंबईची पद्धत आहे. होळी करायची तर ताणून द्यायचे, धुळवड करायची तर होली कराल का. धर्मांध माणसांनो सांगा आता तरी, धर्मांध माणसांनो सांगा आता तरी, झाला विचार इतका कट्टर जहाल का. आणि पुढचा शेर आहे, नाही दिसत आहे तरी पण म्हणतो. नाही, कार्यकर्ते आमचे काही जेवायला गेलेत. ब्रेकअप घडेल तेव्हा शोधा नवे कुणी. नाही म्हणूनच म्हणलं जेवायला गेलेत लोक. ब्रेकअप घडेल तेव्हा शोधा नवे कुणी, विरहात काय नुसत्या गजला लिहाल का. ब्रेकअप घडेल तेव्हा शोधा नवे कुणी, विरहात काय नुसत्या गजला लिहाल का. आणि रॅली निषेध मोर्चे आंदोलने करा, रॅली निषेध मोर्चे आंदोलने करा, जेथे गरज खरोखर तेथे दिसाल का. पुढचं शेर आहे. ओताल जीव तेव्हा ओताल जीव तेव्हा वश व्हायची विधा, ओताल जीव तेव्हा वश व्हायची विधा, चोरून येत असतो उमदा खयाल का. आणि शेर पहा की इतकीच खंत आहे वृद्धाश्रमातली, इतकीच खंत आहे वृद्धाश्रमातली, जाळून जन्म आम्ही केली मशाल का. आणि शेवटचा शेर पाहितला. सगळ्या जुन्या कहाण्या का एक सारख्या. सगळ्या ब्रेकअपचा शेर होता ना आधी, म्हणून सगळ्या जुन्या कहाण्या का एक सारख्या, कोठे मनाप्रमाणे होता निकाल का. बाई पहाल तेव्हा आई म्हणाल का. धन्यवाद.